मंडळी, मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुंबईतील वरळीतील बीडीडी चाळीमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर आपण खेळ तर खेळणारच आहोत, गप्पाही करणार आहोत आणि बघणार आहोत हुकमाची राणी कोण होती आणि जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. त्यामुळे जराही वेळ न घालवता मी माझ्या या सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये या माझ्या सगळ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. तर तुमच्यापैकी 5 ताई आता जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, चला तर आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे, तर त्या संगीताने तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवरती आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हा, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची स्टेप असली पाहिजे. हा, सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. ओके, तर तुम्ही सगळे रेडी? चला तर मग म्युझिक प्लीज. मस्त. हा, ये बात. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल को तेरा देगा. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. ओहो, क्या बात है, वेरी गुड. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. क्या बात है. ओहो, स्टॅच्यू. आता बघूया. हसली आणि फसली ताई, तू बाद झालीस, तू तिथे बसू शकते. ओके, ताई तुम्ही हल्ला, तुम्ही बाद झालेले आहात, तुम्ही बसू शकता. या तिथे या. आप भी हसे, तुम्ही पण हसलात, तुम्ही बाद झालात, तुम्ही बसू शकतात. ओके, ताई सरळ उभं राहायचं नव्हतं, तुम्ही बाद झालात, तुम्ही बसू शकता. ओके, व्हेरी गुड. ताई तुम्ही पण डोळे हलवलेत, तुम्ही पण झालात, बाद झालात, तुम्ही बसू शकतात. या ताई, तुम्ही हसलात, तुम्ही बाद झालात, तुम्ही बसू शकता. ओके, आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आता हलू शकता तुम्ही. हा, खूप खूप अभिनंदन तुमचा, खूप खूप अभिनंदन ताई की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. पुढचा खेळ आपला काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तो कसा खेळायचा तेही सांगणार आहे, पण त्या खेळाच्या आधी एक गंमत जम्मत. हा, तर तसं एक गंमत जम्मत म्हणून आपण एक खेळ घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे, तर ते वाक्य तुम्ही पटापटा बोलून दाखवायचे. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. ओके, आणि सगळ्यात आधी ही ताई. हा ताई, पटापटा बोलून दाखवायचे. जरा जाड दळ, दळा 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 दळा. डाळ जरा जाड दळ, दळा 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 दळा. बरं, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा, डाळ जरा, डाळ जरा, डाळ जरा, डाळ जरा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा, डाळ जरा, डाळ जरा जाड दळा. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या.
आणि आता ही ताई पटापटा पटापटा बोलून दाखवूया. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा. रेडी 1 2 3. डाळ जरा जाड जरा डाळ जरा जाड जरा जाड जरा डाळ जरा जाड जरा जाड जरा जाड जरा डाळ जरा जाड जरा डाळ जरा दळा दळा हा धरा जाड जरा डाळ जरा जाड जरा डाळ जरा जाड जरा डाळ जरा डाळ जरा जाड जरा डाळ दला जरा दला डाळ दला डाळ दला डाळ दला डाळ दला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता त्या ताई करू. ओके रेडी 1 2 3 हा. डाळ जडा डाळ गडा डाळ जडा डाळ गडा गडा घडा डाळ गडा डाळ जरा जाड दळा डाळ जडा जाड गडा जाड गडा जाड घडा डाळ जडा गाळ घडा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. जाड धडा गाड धडा हा. आणि आता ही ताई डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा ज्या ताईने खूप छान बोलून दाखवलंय ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि आता आपण हा पुढचा खेळ आपण सुरू करणार आहोत ज्या खेळाचं नाव आहे एक्स्ट्रा धमाल. हा प्रत्येक ताईसमोर एक प्लास्टिकची बाटली आहे आणि 5-5 स्ट्रॉ आहे. ठीक आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर स्ट्रॉ घ्यायची आहे आणि अशी बाटलीत टाकायची. जी ताई लवकरात लवकर ह्या सगळ्या स्ट्रॉ या बाटलीत टाकेल ती असेल पहिली. तिच्या नंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये शेवटच्या खेळामध्ये. कसं टाकणं दाखव बघू. कसं टाकणार. हा नाही हे चुकीचे. हा स्ट्रॉ असा पकडायचा. हे बघा आणि असं टाकायचं. हा ठेव. ठीक आहे. तुम्हाला कळलेलं आहे. या इथे आपापल्या बाटली समोर उभे राहा. या बरं. हा सगळे तयार आहेत तुम्ही. ओके. फक्त स्ट्रॉ पकडतानाच हात पुढे आला पाहिजे. बाकी टाकताना हात मागे पाहिजे. तरी हा तुमची वेळ सुरू होते. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोरचे जे स्ट्रॉ आहेत त्याच पकडायचे. हा हे पकडायचं नाही. एवढं टाकून झाल्यानंतर थांबायचं. रेडी. ओके. हा 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बाटलीमध्येच टाकायचं आहे. आता 1 2 3. हा शबाश शबाश शबाश. हात मागे हात मागे. टाकताना हात मागे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शबाश शबाश शबाश. लवकर लवकर लवकर. हा शाबाश. पूर्ण आतमध्ये केलं पाहिजे. झालं की हात वरती करायचंय. हा चालेल. हात वरती करायचंय. हा व्हेरी गुड. हा हा समोर बघा. समोर समोर. हा मला दिसलं पाहिजे. हा ओके व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि आता इथे वेळ झालेली आहे निर्णयाची. ज्या ताईने लवकरात लवकर हे सगळे स्ट्रॉ त्या बाटलीत टाकलेले आहेत ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई काव्या ताई. व्हेरी गुड. तुम्ही दोघी जणी गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत आपल्या या 2 ताई. तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. खेळ तर आपण खेळणार आहोतच पण त्याआधी या 2 ताईंबरोबर त्यांच्या माहेरपणाबद्दल त्यांच्या माहेरबद्दल जाणून घेऊया. त्यांच्या भावविश्वात थोडं जरा डोकावून पाहूया.
ताई तुझं नाव सांग बरं. काव्या दुसा. काव्या काव्या मुरलीधर दुसा. सरनेम दुसा आहे. दुसा. दुसा. अच्छा ओके वा खूप छान. माहेर कुठलं? माई का डोंबिवली में रहते मम्मी का. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 23 साल झाली. 23 वर्ष झालेली आहेत. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. चांगला चांगला आहे. चांगला चांगला आहे. आहे. हा? आणि लग्नानंतर भाऊजींनी कुठला पहिला चित्रपट पिक्चर दाखवला? हा मन मन मन. अच्छा मन दाखवलं. ओहो. माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाची आठवण येते तुला? आईला. आईची आठवण येते. आईच्या आवडते. आईच्या आवडते. आईबद्दल काय सांगशील? आई छान वाटते. आजी मला एक करते. जास्त प्रेम देते. जास्त प्रेम देते. माझा त्रास होता तर ते बाबा तुला त्रास झाला तेच विचारते सगळे. अच्छा पण असं दिवसातून तू फोन करतेस आईला किंवा आईचा फोन येतो? नाही नाही मी करते. तू करते. किती वेळा बोलणं होतं दिवसातून? 10 वेळा. 10 वेळा दिवसातून 10 फोन आईला करते. आईला करते. आईला करते. क्या बात आहे. किती छान सुंदर. बरं मला सांग माहेरी तुला आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? माझं नाव माझ्या आईकडे सुजाता आहे. सुजाता आहे. पण तुला कुठल्या नावाने हाक मारायचे? सुजाता. सुजाताच हाक मारायचे. सुजाता. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? काव्या. काव्या. ताई खरं तुझ्याशी ऍक्च्युली खरं तर खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलताना. तुला कसं वाटतंय आज इथे तू बोलतेस मनातलं व्यक्त होतेस? छान वाटते. हा छान वाटतंय तुला. व्हेरी गुड ताई. आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ओके थँक्यू. ताई तुझं नाव सांग. माझं नाव स्वाती संदेश लोखंडे. माहेर कुठलं? माझं माहेर खोपोली. आणि सासर? सासर दापोली केळशी. माहेर खोपोली सासर दापोली. हो. वा खूप छान. भाऊजी काय करतात? ते NIC क्लब मध्ये कामाला आहेत. अच्छा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालेली आहेत. कोण कोण असतं सासरी? सासरी 2 मुली आहेत मला. माझे मिस्टर, मी आणि सासू आणि सासरे. वा काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? असं काही नाही. आई वडील दोन्ही पण येतात. दोघांनी संस्कार दोघांनी मिळून दिले ते. दोघांचं पण येतं. आता पप्पा होऊन आता वर्ष नाही झाले. काय सांगशील पप्पांबद्दल? काय नाही खूप चांगले होते पप्पा आमचे. त्यांची खूप आठवण येते. पण अजून वर्ष पण नाही झाले ना त्यांना. 6 डिसेंबरला ते ऑफ झाले. पप्पांबरोबरची एखादी आठवण तुला ते सांगायची वाटत? काही नाही. असं स्कूल आमचं लांब होतं ना गावी असलेलं. मग गावावरून स्कूलमधून घरी आल्यानंतर रात्री झोपताना पप्पा आमचे पाय वगैरे दाबायचे. आणि मी सर्वात लास्ट असल्यामुळे त्यांचं खूप माझ्यावर जीव होता. माहेरी जाणं होतं? हो. आई आहे ना घरी. भाऊ आहे. अच्छा. पण मग सासरी जसं तू म्हणालीस की माहेरी आवडतं किंवा माहेर म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात आई बाबा? आई असं काही नाहीये. पण कसं आता लग्न झाल्यावरती सासूच्याकडे सासू माझी अशी आहे की जेणे मला जे आई जे प्रेम देते तसं सासू पण मला प्रेम देते. अच्छा. हा ती असं म्हणजे काय दुखलं बिकलं तरी नवरा नाही पण सासू पटकन उचलून घेऊन जाणार असं आहे. वा अशी सासू आहे माझी. सासू खूप चांगली आहे. त्या बाबतीत तू खरंच खूप नशीबवान आहेस. हा खूप छान आहे. सासू सगळ्या ताईंना माझ्या. हा आणि त्यांना असं म्हणजे कसं की बाबा हे तुम्ही करा असं त्यांचं आहे. पाठी न करावं पुढे जावा असं त्यांचं आहे. अच्छा. त्यांचं खूप सपोर्ट आहे आम्हाला. वा खूप छान ताई. मी समजू शकतो ताई की माहेर म्हटल्यानंतर डोळे पाणवतातच. हो. तुम्ही जितकं मनापासून व्यक्त होता बोलताना तर ते ऐकून मलाही खूप छान वाटतं. थँक्यू. आता खेळ खेळायचे आपण? हो हो नक्की. चला तर आता आपण सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळा. आणि दोन्ही ताई आलेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि या खेळाचं नाव आहे कपात कप सगळे ग. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हे पेपर कप आहेत तुमच्या समोर. ओके. ते पेपर कप काढायचे आहेत आणि ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की त्याचे एक पिरामिड तयार झालं पाहिजे. आणि शेवटी 1 ग्लास पाहिजे आणि खालची 9 ग्लास पाहिजे. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3.
आणि समजा पिरॅमिड पडलं तर पुन्हा जाऊन ते उचलायचं आणि पुन्हा या साईडला यायचं आणि पुन्हा ते उभं करायचं. हा, पटापटा पटापटा पटापटा. शेवटी एक कप पाहिजे. हा, पुन्हा ते उचलायचे आणि इथे घेऊन यायचे. वेळ आहे आपल्याकडे. लवकर ताई, लवकर. हा, शाबाश. ये बघ, पटकन 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 आणायचे, पटकन आणायचे. हा, हात वरती करायचे, हात वरती. पटकन पटकन घेऊन या, पटकन घेऊन या, पटकन घेऊन या पुढे. लवकर 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 लवकर. हा, शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हा, पडलेत पडलेत पुढे, कप पडलेले आहेत. लवकर पटापट पटापट पटापट. हा, लवकर 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 सुरू करत. आणि आता जो तुमचा निर्णय तुमच्या समोर आहे. जी विजेती ताई आहे ती आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? चांगलं वाटते. उपविजेती झालेली आहे. हो, हा, चांगलं वाटते. चांगलं वाटते, चांगलं वाटते. ताई, तू मराठी नाही आहेस? थोडे मराठी नाही, जास्त नाही बोलते, कमी बोलते. मग तू कुठली भाषा? हिंदी बोलते ज्यादा. हिंदी और तेलुगु हम लोग का लँग्वेज. तुम्ही तेलुगू? हा, काय बोलू आता तेलुगू मध्ये? बोला. काय बोलू तेलुगू मध्ये? तेलुगू मध्ये बरं. मी भाऊजींना बोला. भाऊजींना, भाऊजी समोर उभे आहेत. समजा इथे समोर भाऊजी उभे आहेत. हा, आणि भाऊजींना बोला, अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. रेडी? तेलुगू मध्ये बोलू. हा, तुम्हाला तेलुगू मध्ये बोला. रेडी? అన్న నీ మీద నాకు ప్రేమ ఉంది, నాకు నీ మీద ప్రేమ లేదు. बोलला. ओके, हमारा तेलुगू. क्या बात आहे ताई, तुझं अभिनंदन. उपविजेती झालेली आहेस तू. कसं वाटते तू उपविजेती झालेली आहेस? अच्छा लग रहा है, एकदम मस्त. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. खेळ खेळून कसं वाटलं? मस्त मस्त. क्या बात आहे, क्या बात आहे ताई. तू इतकी गोड हसतेस ना, व्हेरी गुड. आधीच हसत राहतो. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे स्वाती लोखंडे ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतं तू हुकुमाची राणी झाली आहेस? कसं वाटतं? छान वाटते. खूप छान वाटते. हो. असे खेळ कधी खेळलेस आतापर्यंत? नाही, या स्कूल मध्येच खेळलेलं. आता हे फर्स्ट टाइम लग्न झाल्यापासून.
लग्न झाल्यापासून फर्स्ट हो, हो. आहे म्हणजे साधारणतः किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर हो. तू खेळ खेळते. हो अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं. हो खूप छान वाटतंय, माहेरी आल्यासारखं वाटतंय. काय डोळे का पाणावले तू? काही नाही, गिफ्ट भेटलंय असंच आनंदाश्रू. आनंद अश्रू. हो सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? सर्वात अगोदर जाऊन मम्मीला, नवऱ्याला माझ्या. अच्छा, हो त्यांना सांगणार. हो काय सांगणार? मी हुकमाची राणी झाली आहे. हा ताई, खूप खूप अभिनंदन तुझं मनापासून. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. चालेल, थँक्यू. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, 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 सोहळा सख्यांचा. बघितलं नाही, हा प्रत्येक ताईंच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे ना, तो खरंच आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. अशीच धमाल मजा मस्ती करायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत, तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिक्स, द हॅपी बेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.